नमस्कार, मी सागर सुधाकर आंबवकर, तालुका कृषी ऑफिस गुहागर येथे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा या पदावर कार्यरत आहे। तर आज आपण चिखली येथे आपले आकाश कदम आहेत, त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना PMFME अंतर्गत पशुखाद्य युनिट सुरू केलेलं आहे आणि तालुक्यातला हा पहिला पशुखाद्य युनिट आहे। तर आज आपण त्यांच्याबरोबर त्यांच्या फॅक्टरीमध्ये आलेला आहोत पशुखाद्याच्या। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकं त्यांना या योजनेमध्ये पशुखाद्य युनिट करण्याचं कसं काय सुचलं, त्यांचं या माध्यमातून शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा आहे। नमस्ते, मी आकाश कदम, राहणार चिखली, तालुका वाघर। माझ्या 12वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि नोकरी धंद्याचा प्रश्न माझ्यापुढे उभा होता। आमच्या घरी गाई गुरे असल्यामुळे माझ्या मनात विचार आला की पशुखाद्याचं व्यवसाय चालू करावा। त्याचवेळी कृषी विभाग आणि आंबोकर सरांच्या मदतीने या योजनेची मला माहिती मिळाली। त्यानंतर आकाश कदम आपल्या तालुका कृषी ऑफिसला एकदा मला भेटायला आले होते। तर त्यांना मी आपले जे DRC निकम आहेत त्यांच्यामार्फत या योजनेची परिपूर्ण माहिती दिली। त्यांचं हे युनिट आपल्या पाठीमागे उभे राहिलेलं आहे। चांगल्या पद्धतीचं पशुखाद्य जे आहे ते आपल्या गुहागरमध्ये ते तयार करत आहेत। माझ्या युनिटमध्ये गोळी पेंट दूध देणाऱ्या गायींसाठी वापरतात आणि परत गावण गायींचं पण खाद्य बनवतो, मक्का भरडा बनवतो, गहू भुशी बनवतो, आपल्याकडे पत्री पेंट पण आहे। हे तुम्हाला खाद्य हवे असल्यास चिखली मुंदरफाटा इथे संपर्क करावा। त्यांची जी उत्पादनं जी आहेत ती तुम्हाला चिखली मुंदरफाटा येथे उपलब्ध होतीलच। जो संपर्क क्रमांक आहे तो मी या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांना शेअर करणार आहे। तरी कोणाला हवे असल्यास त्यांनी त्या नंबरवरती संपर्क करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि मागणी करावी। तसेच तालुक्यातील इतर अजून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असल्यास आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय गुहागर यांच्याशी संपर्क करावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना PMFME या योजनेचा लाभ घ्यावा। धन्यवाद।